डिप्रेशन किंवा उदासीनता ही केवळ मनाची अवस्था नसून ती मेंदूच्या रासायनिक आणि संरचनात्मक बदलांशी निगडीत अशी गंभीर समस्या आहे. तर डिप्रेशनचा मेंदूवर नेमका काय परिणाम होतो याविषयी आज आपण माहिती पाहूया. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडतं. त्यामुळे व्यक्ती योग्य प्रकारे काम करू शकत नाही. डिप्रेशनमध्ये सेरोटोनिन, डोपामिन यासारखी महत्त्वाची संप्रेरक स्रवत असतात आणि ही संप्रेरक आनंद, प्रेरणा आणि झोप यांचं नियंत्रण करतात. सेरोटोनिन कमी झाल्यास मन सतत खट्ट राहतं, आत्मविश्वास कमी होतो. डोपामिन कमी झाल्यावर आवडत्या गोष्टीमधील रस कमी होतो. नॉरएपिनेफ्रिन कमी झाल्यावर ऊर्जा कमी होते, थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यास अडथळा निर्माण होतो. हिप्पोकॅम्पस आकुंचन पावतो. हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा भाग स्मृती आणि भावनांचं नियमन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. दीर्घकाळ डिप्रेशन राहिल्यावर हा भाग आकाराने लहान होतो. यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते, शिकण्याची क्षमता कमी होते. जुने आनंदाचे जे अनुभव असतात ते आपल्याला फिके वाटतात. अमायगडाला जास्त सक्रिय होतो. हा भाग भीती, तणाव, राग यासारख्या भावना नियंत्रित करीत असतो. डिप्रेशनमध्ये तो अतिसक्रिय होतो आणि याचा परिणाम म्हणजे छोट्या गोष्टींवरही जास्त भावनिक प्रतिक्रिया दिली जाते. उगाचच कोणत्याही गोष्टीची चिंता केली जाते, भीती वाटते. सामाजिक संवादामध्ये अडचण निर्माण होते. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स निष्क्रिय होतो. हा भाग निर्णय घेणं, तर्कशक्ती, आत्मनियंत्रण यासाठी महत्त्वाचा आहे. डिप्रेशनमध्ये हा भाग कमी सक्रिय होतो. त्यामुळे निर्णय घेण्यात अडचण निर्माण होते. नकारात्मक विचारांचा पगडा निर्माण होतो. एकाग्रता कमी होते. कार्टिसोल हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये वाढतो आणि डिप्रेशनमध्ये शरीर सतत स्ट्रेस मोडमध्ये राहतं. कार्टिसोलचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर त्याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. जसं की मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचतं, झोपेचा त्रास होतो, प्रतिकारशक्ती कमी होते, मेंदूतील माहितीचे प्रसरण मंदावतं, मेंदू बदलण्याची क्षमता कमी होते, म्हणजेच मेंदू नवीन अनुभवानुसार स्वतःला बदलतो. डिप्रेशनमुळे ही क्षमता कमी होत राहते. याचा अर्थ मेंदू नैसर्गिकरित्या काम करण्यास कमजोर होतो. त्याचप्रमाणे आपल्या विचारांमध्ये लवचिकता नसते. जुन्या नकारात्मक आठवणी घट्ट आपल्या मेंदूमध्ये बसतात. सकारात्मक अनुभव जास्त काळ टिकत नाहीत. आपण सतत नकारात्मक विचार करतो आणि जीवनाबद्दलचा आपला दृष्टिकोन निगेटिव्ह होत राहतो. हे सर्व मेंदूतील रासायनिक बदलामुळे घडतं. झोप आणि जागेपणाचं चक्र बिघडतं. डिप्रेशनमध्ये झोपेचं नियमन करणारे भाग विस्कळीत होतात. म्हणजेच की कधी जास्त झोप लागते, कधी कमी लागते. सकाळी उठताना जडपणा जाणवतो. दिवसभर ताजेतवानं वाटत नाही. विचार आणि भावना यांचा समन्वय साधला जात नाही. डिप्रेशनमध्ये विचार आणि भावना यांचा ताळमेळ अजिबात बसत नाही. तो हरवलेला असतो. विचार जास्त नकारात्मक आपल्या मनामध्ये येत असतात. त्यामुळे आपला आत्मविश्वासही कमी होतो. स्वतःबद्दल अपराधीपणा किंवा असह्यता वाटते. भीती, चिंता वाटते. भूतकाळातील गोष्टींची भीती वाटते. भविष्यकाळाबद्दल आपण जास्त चिंता करतो. मेंदूतील पेशींचा नाश वाढतो. स्मृती, निर्णय क्षमता आणि सामाजिक व्यवहार कमकुवत होतात. वृद्धापकाळात डिमेन्शिया म्हणजे स्मृती हरवणं यासारखा धोका वाढू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बदल कायमस्वरूपी नसतात. योग्य काळजी घेतली तर मेंदू पुन्हा तंदुरुस्त होतो. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे मेंदूत नवीन पेशी तयार होतात. ध्यान, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. यामुळे हिप्पोकॅम्पस मजबूत होण्यास मदत होते. आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. जसं की व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, ओमेगा फॅटी 3 ॲसिड यांचा समावेश करा. झोपेच्या नियमित वेळा पाळा. समुपदेशन नक्की घ्या. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. एकटेपणा टाळा. जेवढे तुम्ही एकटे राहाल तेवढे जास्त निगेटिव्ह विचार कराल आणि त्याचा आपल्या मेंदूवरती तेवढाच वाईट परिणाम होताना दिसतो. तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बना. मित्रमैत्रिणींमध्ये फिरा, गप्पा मारा, मन मोकळं करा.
जेणेकरून हॅप्पी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये स्रवतील आणि मेंदू हे आपलं काम व्यवस्थित करेल. यासाठी सामाजिक बंध चांगले ठेवा, हक्काच्या मित्रमैत्रिणी जोपासा, जेणेकरून तुमच्या दुःखाचा भार कमी होईल आणि तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल.